नमस्कार, मी सनया माटोकर सेलिब्रिटी प्रमोटर्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. लवकरच स्टार प्रवाही वाहिनी बाई तुझा आशीर्वाद ही नवीन मालिका घेऊन आपल्या सोबत येत आहे आणि त्यातीलच गोड जोडी आज आपल्या सोबत आहे. तर चला त्यांच्याशी गप्पा मारूया. सगळ्यात पहिले कसे असतो ग? खूप छान, एकदम मजेत. खूप मस्त. आणि कसं वाटतंय आज एका चांगल्या मुहूर्तावरती म्हणाल किंवा अक्षय तृतीयाच्या ह्याच्यात तुझं जे सोडणं वगैरे झालं, ती कशी होती तुझी एक्साइटमेंट असता? खरं तर जेव्हा कळलं की तुला होणार आहे तेव्हा आश्चर्य वाटलं. म्हटलं आजपर्यंत सिनेमामध्ये असं टीव्हीवर पाहिलं होतं, खऱ्या आयुष्यात स्वतः पहिल्याच मालिकेत एवढं जंगी स्वागत होणं अपेक्षित नव्हतं. पण ओव्हरवेल्मिंग फिलिंग आहे आणि आंब्यांनी झाली त्याच्यात मला जास्त आनंद झाला. फेवरेट होतं. येस, तू सगळ्यात असतोच आणि त्यामुळे थोडाफार रस अपेक्षा आहे. स्टार प्रवाह विनोद लवेकरांसारखे डिरेक्टर, वेगळा विषय आणि ओव्हरऑल ही एवढी चांगली टीम, शरद सर, सुनील सर यांच्याबरोबर काम करायला मिळणं आणि चांगला रोल, मोठा रोल म्हणजे झालं. तू एवढं सांगतोय की चांगला रोल, मोठा रोल, तर तुझ्या रोल बद्दल काय सांगशील आम्हाला? ह्या रोल मध्ये एक विशेष म्हणजे हा सरळ मार्गाने चालणारा नाहीये. हा खोटं बोलतो म्हणजे तो कोणाचा तरी वाईट चिंतून काहीतरी पाय कसा खेचतो बघ, मी त्याला पुढे जाऊन देणार नाही असं नाही. त्याच्या घरची परिस्थिती थोडी गरीब असल्यामुळे त्याला हे कळलेलं आहे की जगात वावरायचं असेल तर सरळ तर मी काही पुढे जात नाहीये, पटकन तरी जाणारच नाहीये. मला घराची परिस्थिती बदलायची आहे, त्यामुळे सीधी उंगली से घी नाही निकले. तो जरासा त्या तिरक्या मार्गाने जाणार आहे. स्वतःच्या घराला पुढे नेणं हा त्याचा एकमेव ध्येय आहे. पुढे समजून आणि भावांना समजून, भाऊ सगळे तसे सरळ मार्गाने जाणार आहेत. हा पण मेहनती आहे, पण त्याला माहितीये की मेहनती बरोबर एक आपल्याला एक काहीतरी एक स्पार्क पण पाहिजे आयुष्यात. तो तसा आहे. अरे वा, तुझ्या रोल बद्दल काय सांगशील? एक नवीन रोल आहे, मी मगाशी पाहिलं की तू पहिल्यांदा सिरियल मध्ये येतेस, ही पहिली मालिका आहे तुझी, तर त्याबद्दल काय? पहिली मालिका, पहिला कॅमेरा एक्सपिरियन्स आहे. आधी थिएटर केलं आहे, एकांकिका स्पर्धा केल्या आहेत भरपूर. त्यामुळे स्टेजचं एक गणित कळलं होतं एक 4-5 वर्षात. पण एक नवीन माध्यम, कॅमेरा समोर येणं हे थोडं एक चॅलेंज होतं. बरोबर. पण विनोद सरांनी खूप छानपैकी सांभाळून घेतलं. कॅरेक्टर सुंदर होतं. कॅरेक्टर अवनी दांगटांच्या घरी येण्याआधीच ती एक अँबिशियस आणि एक स्वप्न बघणारी मुलगी आहे आणि ती आर्किटेक्ट आहे. सो ती आर्किटेक्ट असल्यामुळे आता ती घर बांधण्याचं स्वप्न, ह्यांचं घर कसं सावरणार आहे ते मालिकेतून बघायला मिळणार आहे की ह्यांचं घर कसं आता विस्कटलेली घडी कशी नीट करणार आहे ते मालिकेतून बघायला मिळेल. आणि जसं की आपण बोलतो, म्हणजे आम्ही बघतोय राधा दॅन बाई तुझा आशीर्वाद सो जेव्हा मी प्रोमो बघितला, जसा प्रोमो शो झाला होता, तर ते दाखवलं होतं की तू जेव्हा घरात एंटर होतेस तेव्हा त्या घराला एक शोभा येते. सो हे जेव्हा स्क्रिप्ट तुझ्याकडे आलं किंवा ही स्टोरी तुझ्याकडे आली तेव्हा तुझी थॉट प्रोसेस होती की ऑलमोस्ट 5 पुरुषांना हँडल करायचंय, आईसारखं सावरायचं, त्यांना बहिणीसारखं सांभाळायचंय. तर तेव्हा तुझी ती थॉट प्रोसेस होती, काहीतरी वेगळं कॅरेक्टर, एक जबाबदार कॅरेक्टर आलंय तुझ्याकडे पहिल्यांदा. ऍक्च्युली ना, प्रत्येक मुलगी जी असते घरातली, एक लहान मुलगी जी असते ती लाडवलेली असते, घरातली कामं करत नसते किंवा फिरण्याची आवड वगैरे असं असतं. पण मला असं हेही म्हणायचंय की स्त्रीवर जेव्हा जबाबदारी पडते तेव्हा ती तेवढ्याच कणखरतेने पार पाडू शकते आणि प्रत्येक स्त्रीमध्ये ही शक्ती असते. सो हे कॅरेक्टर जेव्हा तिच्यावर हे चॅलेंज उभं राहतं समोर, तर ती खूप छान पद्धतीने सगळ्यांना हँडल करून, सगळ्यांची मनं जपून कशी त्या घराला घरपण देते ते एक स्त्रीच करू शकते. कारण ते एक धागा असते ना सगळ्यांमधला तो, आणि एक सॉफ्ट कॉर्नर असतो सगळ्यांचा तिच्याबद्दल, कारण की ती एकमेव स्त्री असते आणि सगळे तिलाही सांभाळून घेतात आणि ती सगळ्यांना सांभाळून घेते. जसं की तुम्ही दोघंही बोललात की तुमची दोघांची सुद्धा ही पहिली मालिका आहे, त्याचं कास्टिंग कसं झालं होतं या रोलचं? दोघांनी तुझं कसं झालं होतं कास्टिंग? तुझं ती तर सर तिच्या मागे होते खूप वर्ष. नाही, ती खूप डिमांड मध्ये होती कारण तिने खूप प्राइजेस वगैरे जिंकलेत एकांकिकेमध्ये.
सो तुझं सांग. हो, मला विनोद सरांची माझी ओळख महाराष्ट्र कल्चरल सेंटरमुळे झाली. ओके. आणि मी त्यांना त्यांच्याशी एकदा बोलणं झालं. ते म्हणाले की अरे मी एक सिरियल करतोय, तर तू ऑडिशन द्यायला ये. आणि मग त्यांनी मला कॅरेक्टर जेव्हा एक्सप्लेन केलं तेव्हा मला असं वाटलं अरे वा, खोटं बोलायचंय. आणि मी वकील असल्यामुळे थोडंसं मला ते खोटं बाय बोलणं प्रोफेशन तू वकील वकील होतो, हो. ओके, ग्रेट. सो ते एक मला त्यात इंटरेस्टिंग वाटलं. आणि फॉर्च्युनेटली पहिलीच ऑडिशन चांगली गेली, त्यामुळे जरी सिग्नल सगळे ग्रीन लागत गेले. जस्ट अर्णव, तू आताच जस्ट बोललास की तू बाय प्रोफेशन वकील आहेस. हा. इकडे वळण्याचं असं पॅशन की आवड नाही, माझी लॉच्या शेवटच्या वर्षी कडे माझी ओढ. नोकरी करायची तशी मी नोकरी केली. 5-6 वर्ष 7 वर्ष नोकरी केली. पण कधी डोक्यात होतच की अरे कधीतरी आपण जंप घ्यायची. ती घेतली आणि फॉर्च्युनेटली काम पण मिळालं. हो. तुझा कसं, तुझ्याबद्दल तुझा एक्सपिरियन्स ऍक्च्युली मी एक एकांकिका करत होती. जिराफ थिएटरची स्टार नावाची एकांकिका होती. भरपूर स्पर्धा केल्या आम्ही आणि ती खूप गाजलेली एकांकिका होती. तर ती एकांकिका विनोद सरांच्या ओळखीच्या लोकांनी कोणीतरी पाहिली आणि त्यांनी रिकमेंड केलं होतं. तुझं नाव? हा. सो एक 2021-22 साली त्यांचा एकदा फोन आला होता. तेव्हा मी ग्रॅज्युएशन माझं कम्प्लीट झालं नव्हतं, त्यामुळे तेव्हा मी नव्हते इंटरेस्टेड म्हणजे सिरियल मध्ये किंवा, आणि माझं ठरलं पण नव्हतं की मला हेच करिअर करायचंय म्हणून, कारण की अजून एज्युकेशनच कम्प्लीट व्हायचं होतं. सो आणि मग नंतर आता परत काही वर्षांनी सरांचा जेव्हा फोन आला तेव्हा सर बोलले एकदा भेटायला ये. आणि भेटलो सरांच्या ऑफिसमध्ये. सरांनी स्टोरी सांगितली आणि स्टोरी प्रचंड आवडली. आणि म्हटलं आता आपण ही कमिटमेंट देऊ शकतो, कारण मालिकेसाठी कमिटमेंट देणं खूप गरजेचं असतं. कारण की ऍज अ लीड तुम्ही जेव्हा वर्ष 2 वर्ष जेव्हा मालिका चालते तेव्हा दुसरं काम तुम्ही करू नाही शकत. बरोबर. त्यामुळे ते एक चॅलेंज होतं की हा आता मेंटली प्रिपेअर होणं खूप महत्वाचं होतं. पण मालिका आणि स्टार प्रवाह गोष्ट विनोद सर हे सगळं जे कॉम्बिनेशन जुळून आलं तर त्याला नाही कसं म्हणणार ना. खूप संधी एवढी उत्तम मिळाली, ह्यातच भाग्य आहे. स्टार सारखी वाहिनी, स्टार प्रवाह तर मुळात नंबर 1 वाहिनी आहे. हा. वाहिनी. आणि स्टारकास्ट नंतर कळला, पण स्टारकास्ट कळल्यानंतर अजूनच भारी वाटलं की वा, की हे सगळे आपण एवढे दिग्गज कलाकार, परत ही स्टारकास्ट जे 4 भाऊ आहेत, सगळ्यांनी छान छान उत्तम कामं केलेली आहेत आणि त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे. त्यामुळे आम्ही मजा मस्ती करत मस्त केमिस्ट्री असे एकदम मजा मस्तीवाले सगळ्यांची असते. मस्त एकदम खूपच मजा मस्ती असते. म्हणजे सतत आम्ही शूट कमी करत हसत जास्त असतो, कारण की कोणी ना कोणी काहीतरी जोक मारत असतं. सुनील सर काहीतरी जोक मारतात, शरद सर, कारण की अर्धा वेळ आम्ही सतत असं हसत खेळत वातावरण असतं सेटवर. बरं, बाई तुझा आशीर्वाद हे आपल्या मालिकेचं टायटलच आहे. तर बाई तुझा आशीर्वाद म्हणजे तुमच्या पाठीमागे प्रत्येक गोष्ट, आता पुरुषाचा असू दे किंवा एखाद्या स्त्रीचा असू दे, स्त्रीचा हात हा नेहमी असतो, नेहमी. तसंच तुमच्या दोघांच्या मागे नक्की कोणाचा असं बोलतो नाही मॉरल सपोर्ट होता किंवा तो हात होता, आशीर्वाद होता, की त्याच्यामुळे आज तुम्ही इथपर्यंत आहात किंवा त्यांच्यामुळे तुम्ही आज ओळखले जाताय. एक व्यक्ती, आई. डे 1 पासून आतापर्यंत आई खंबीरपणे मागे उभी आहे. तुला जे पाहिजे ते कर, मी आहे एवढं सांगितलंय तिने, त्यामुळे त्यातच सगळं आहे. तुझ्या माझ्यासाठी पण आईच आहे. कारण आई आपल्याला स्वतःची स्वप्न सोडून आपल्या मुलांच्या स्वप्नांसाठी ती झडणारी असते. सो लहानपणीपासूनच तिने माझ्यातली कला ओळखून, एक डान्सची आवड म्हणा, नृत्यकलेची आवड, त्यामुळे मला तिने डान्स क्लासला टाकलं, कथ्थक शिकवलं. 7व्या वर्षापासून मी कथ्थक शिकते. नंतर एकांकिका जेव्हा मला फोन आला होता तेव्हा तीच मला ऑडिशनला घेऊन गेली होती. सो मला इच्छा पण नव्हती, म्हटलं हा ठीक आहे जाऊया, असं नाही, तू चल माझ्यासोबत. आणि प्रत्येक डिसिजन मध्ये की मला सायन्स नाही घ्यायचं, मला आर्ट्सच घ्यायचंय, कारण मला डान्सच करायचं हे माझं फिक्स होतं. म्हणजे अकॅडमिक मध्ये हुशार असूनही आर्ट्स घेणं हे अपेक्षित नव्हतं सोसायटीमध्ये, पण तरी माझ्या आई बाबांनी कधीच नाही अडवलं नाही. आणि
आईने आतापर्यंत इतकं एनकरेज केलं आणि प्रत्येक गोष्टीचं तिला कौतुक असतं. ती सतत विचारत असते की कधी येणार आहे, कधी येणार आहे. कधी आणि एकदा स्क्रीनवर बघायला सगळे उत्सुक आहेत. ऍक्च्युली असणार आणि ऑल द बेस्ट तुम्हा दोघांना पण असं. Thank you so much. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं खूप तुमच्या मजा आली तुझ्यासोबत बोलून. थँक्यू आणि आपण थँक्यू. भेटूच. आपण तर नक्की भेटूच. येस. Yes, आपण तर भेटू.